नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शालिनी आहे. आज आपण शिकणार आहोत माहितीचे आलेखी सादरीकरण. आपल्या आधुनिक जगात माहिती म्हणजे निर्णय प्रक्रियेचे हृदय आहे. सकाळच्या हवामान अंदाजापासून फिटनेस ट्रेनिंग पर्यंत किंवा शेअर बाजारातील चढ उतारापर्यंत आपण माहितीवर आधारित निर्णय घेतो. परंतु येथेच एक अडचण येते. कधी कधी कच्च्या स्वरूपातील माहिती खूप मोठी आणि गुंतागुंतीची वाटू शकते. संख्या, तक्ते आणि सांख्यिकी माहिती काही वेळा एक अवघड कोडसारखी वाटते. आलेख हे माहितीच्या जगातील दृश्य कथाकथन करणारे माध्यम आहेत. ते गुंतागुंतीच्या संख्यात्मक माहिती स्पष्ट आणि सोप्या प्रतिमांमध्ये रूपांतरित करतात जे कोणालाही सहज समजतील. आज आपण आलेखी सादरीकरणाच्या विविध प्रकारांचा अभ्यास करून माहितीचे प्रभावी दृश्यकथन कसे तयार करायचे हे शिकणार आहोत. शिक्षणाचे उद्दिष्टे. हा पाठ पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला खालील गोष्टी समजतील. माहितीचे सादरीकरण, विविध प्रकारचे आलेख, स्तंभ आलेखाची रचना, समान रूढी आणि वेगवेगळ्या रूढीच्या साधी शाखा आलेखाची निर्मिती, वारंवारता बहुभुज. या पाठातील महत्त्वाच्या संकल्पना: आलेख, तक्ते, स्तंभ आलेख, साधी शाखा आलेख, वारंवारता बहुभुज, वर्ग बिंदू, वर्ग अंतर, मध्य बिंदू, प्रमाणमान. तक्त्यांद्वारे माहितीचे सादरीकरण आपण आधीच शिकले आहे. आता आपण आलेखी स्वरूपात माहिती सादर करण्याबद्दल शिकू. आलेखी सादरीकरण हे माहितीपेक्षा समजण्यास सोपे आणि प्रभावी असते. या सत्रात आपण फक्त खालील आलेखी प्रकारांचा अभ्यास करू: स्तंभ आलेख, समान आणि वेगवेगळ्या रूढीच्या साधी शाखा आलेख, वारंवारता बहुभुज. स्तंभ आलेख. स्तंभ आलेखाला बार चार्ट असेही म्हणतात. हा आलेख आयताकृती स्तंभ किंवा कॉलमच्या मदतीने माहितीचे आलेखीय सादरीकरण करतो. प्रत्येक स्तंभाची उंची किंवा लांबी त्या विशिष्ट गटाचे मूल्य दर्शवते. पूर्वीच्या वर्गामध्ये आपण स्तंभ आलेख शिकले आणि तयार केले आहेत. आता स्तंभ आलेख कसा रेखाटला जाते आणि त्याचा उपयोग माहितीचे विश्लेषण करण्यासाठी कसा करता येतो हे समजून घेण्यासाठी एक उदाहरण पाहू. एक्स अक्षावर विविध फ्लेवर्स दर्शवले आहेत आणि वाय अक्षावर विद्यार्थ्यांची संख्या दर्शवली आहे. येथे 1 युनिट इज इक्वल्स टू 2 विद्यार्थी असे प्रमाणमान ठेवले आहे. आलेख पाहून आपण हे सांगू शकतो: ग्रीन ॲपल कंडी 4 विद्यार्थ्यांना आवडेत. कार्मेल कंडी 10 विद्यार्थ्यांना आवडेत. बटरस्कॉच कंडी 7 विद्यार्थ्यांना आवडेत.
केठी बनाना कंडी 8 विद्यार्थ्यांना आवडेत. खूप सोपे आहे बरोबर ना? आता आपण पुढील उदाहरणासाठी स्तंभ आलेख तयार करू. खाली राज्य विधानसभा निवडणुकांचे निकाल दर्शविणारी वेगवेगळ्या राजकीय पक्षांनी जिंकलेल्या जागांची माहिती दिली आहे. निवडणुकीचे निकाल दर्शविण्यासाठी स्तंभ आलेख तयार करा. कोणत्या राजकीय प्रश्नाने सर्वाधिक जागा जिंकल्या? समाधान. दिलेली माहिती स्तंभ आलेखाच्या स्वरूपात सादर केली आहे. एक्स अक्षावर राजकीय पक्ष आणि वाय अक्षावर जिंकलेल्या जागा दर्शवलेल्या आहेत. वाय अक्षासाठी प्रमाणमान 1 युनिट 5 जागा ठेवले आहे. पहिल्या पक्षासाठी म्हणजेच ए पक्षासाठी 1 युनिट रुंदीचा आणि 15 युनिट उंचीचा आयताकृती स्तंभ काढला आहे. 15 × 5 = 75 जागा. त्याचप्रमाणे इतर प्रश्नाचे आलेख प्रत्येक 2 स्तंभांमध्ये 1 युनिट अंतर ठेवून दर्शवले आहेत. ए पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. मुलांनो, आता असा विचार करा, जर वारंवारता वितरण तक्त्यामध्ये सतत वर्ग अंतर असतील जसे की दिलेल्या तक्त्यात दाखवले आहे, तर आपण त्याचे आलेख कसे तयार करू? आपण यासाठी स्तंभ आलेख वापरू शकतो का? नाही बरोबर ना? सतत वर्ग अंतर असल्यास आपण सदिशाख्य आलेख वापरतो. सदिशाख्य आलेख. सदिशाख्य आलेख हा वारंवारता वितरण दर्शवण्यासाठी वापरला जातो. यामध्ये आयताकृती स्तंभ असतात ज्यांची रूढी वर्ग अंतराचे प्रतिनिधित्व करते. सदिशाख्य आलेखामधील प्रत्येक आयताचा क्षेत्रफळ याच्या वारंवारतेच्या प्रमाणात असतो. समान रूढीच्या सदिशाख्य आलेखांचे उदाहरण पाहूया. खालील तक्त्यात 499 दिव्यांचे आयुष्मान दिले आहे. दिलेली माहिती सदिशाख्य आलेखाच्या मदतीने दर्शवा. समाधान. सर्वप्रथम तक्त्यामधील वर्ग अंतर सतत आहेत का आणि वर्ग रूढी समान आहे का हे तपासा. जर वर्ग अंतर सतत आणि समान रूढीचे असतील तर आपण तक्त्यासाठी सदिशाख्य आलेख तयार करू शकतो. जर तसे नसेल तर आपल्याला दुसरी पद्धत वापरावी लागेल. या प्रकरणात आपला उत्तर होय आहे, म्हणजेच आपण दिलेल्या तक्त्यासाठी सदिशाख्य आलेख काढू शकतो. आता एक्स अक्षावर आयुष्मान तासांमध्ये आणि वाय अक्षावर दिव्यांची संख्या घ्या. प्रमाणमान y अक्ष 1 युनिट 10 दिवे आणि x अक्ष 1 युनिट 100 तास. पहिल्या गटाचे 300 ते 400 ते चालणारे दिवे सादरीकरण आयताच्या रूढी 1 युनिट आणि उंची 1.4 युनिट असेल, म्हणजेच 1.4 × 10 = 14 दिवे.
इतर घटनाही अशाच प्रकारे दर्शवले जाईल, मात्र कोणत्याही दोन सलग स्तंभामध्ये अंतर नसेल कारण वर्ग अंतर सतत आहेत. अशा प्रकारे आपल्याला सादिशाख्या आलेख मिळतो. लक्षात ठेवा, पहिला वर्ग अंतर 300 पासून सुरू होत आहे आणि शून्यापासून नाही, म्हणून एक्स अक्षावर एक तुकट चिन्ह टाकून हे आलेखावर दर्शवले जाते. चला बदलत्या रूढीच्या सादिशाख्य आलेखाचे आणखी एक उदाहरण पाहूया. आडनावे स्थानिक टेलिफोन निर्देशिकेतून निवडण्यात आली आणि त्यामधील इंग्रजी अक्षरांची संख्या याच्या वारंवारता वितरण खालीलप्रमाणे आढळले. समाधान, या तक्त्यात वर्ग अंतर सतत आहेत पण वर्ग रूढी वेगवेगळ्या आहेत. सादिशाख्य आलेखामध्ये आयतांचे क्षेत्रफळ त्यांच्या वारंवारतेच्या प्रमाणात असेल. येथे वर्ग रूढी वेगवेगळ्या असल्यामुळे आपण त्या थेट वापरू शकत नाही, त्यामुळे आयतांची उंची योग्य रीतीने बदलावी लागेल जेणेकरून क्षेत्रफळ वारंवारतेच्या प्रमाणात राहील. त्यासाठी किमान वर्ग रूढी निवडावी. उदाहरण 2, प्रत्येक गटासाठी वारंवारता समान वर्ग रूढीच्या प्रमाणात निश्चित करावी. 2 अक्षर अंतरामधील आडनावाच्या संख्येचे प्रमाण, म्हणून आयताची उंची, लांबी, वारंवारता इंटू किमान वर्ग आकार किंवा रूढी. वर्ग रूढी एक्स अक्षावर अक्षराची संख्या आणि वाय अक्षावर प्रत्येक 2 अक्षर अंतरमधील आडनावांची प्रमाणात्मक संख्या घ्या. प्रमाण एक्स अक्ष 1 युनिट इज इक्वल्स टू 1 अक्षर आणि वाय अक्ष 1 युनिट इज इक्वल्स टू 5 आडनावे. पहिल्या गटाचे सादरीकरण 1 ते 4 अक्षरे असलेल्या आडनावासाठी आयताकृती स्तंभ काढा. इतर गटासाठीही हाच नियम लागू होईल. 2 सलग स्तंभामध्ये कोणतेही अंतर नसेल कारण वर्ग अंतर सतत आहेत. अशा प्रकारे आपल्याला बदलत्या रूढीची सादिशाख्य आलेख मिळते. आता चला वारंवारता बहुभुज कसे काढायचे ते शिकूया. प्रथम सादिशाख्य आलेखाचे उदाहरण 1 आठवूया. आकड्यासाठी सादिशाख्य आलेख काढल्यानंतर प्रत्येक आयताच्या वाराच्या टोकांचे मध्यबिंदू क्रमांक BCDEFGH म्हणून चिन्हांकित करा. येथे पहिला वर्ग 300 से लेके 400 आहे, त्यामुळे आपल्याला त्यापूर्वीचा वर्ग शोधावा लागेल, म्हणजेच 200 से लेके 300. आता कल्पित वर्ग अंतर 200 से लेके 300 चा मध्यबिंदू शोधा आणि त्याला A असे नाव द्या. त्यानंतर त्याला B शी जोडून घ्या. त्याचप्रमाणे अंतिम वर्गाच्या पुढील वर्गाचा मध्यबिंदू 1 म्हणून चिन्हांकित करा.
म्हणून ABCDEFGHI हा दिलेल्या माहितीच्या वारंवारता बहुभुज आहे. आता आपण साधी शाखीय आलेखाशिवाय वारंवारता बहुभुज काढूया. वारंवारता बहुभुज स्वतंत्रपणे देखील काढता येतो, म्हणजेच साधी शाखीय आलेख न काढता देखील तयार करता येतो. यासाठी माहितीतील वर्ग अंतरांचे मध्यबिंदू आवश्यक असतात. या वर्ग अंतराच्या मध्यबिंदूंना वर्गचिन्ह म्हणतात. म्हणजेच वर्गचिन्ह वरिष्ठ मर्यादा प्लस निम्न मर्यादा बाय 2. सदी शाखीय आलेख न बांधता वारंवारता बहुभुजाचे उदाहरण पाहूया. एक शहरात जागतिक खर्च निर्देशकांच्या साप्ताहिक निरीक्षणांचा अभ्यास खालील तक्त्यामध्ये दिला आहे. वरील माहितीकरिता वारंवारता बहुभुज काढा. उकल वारंवारता बहुभुज काढण्यासाठी आपल्याला दिलेल्या वर्गाच्या वर्गचिन्ह क्लास मार्क्स शोधावी लागतील. म्हणजेच 140 to 150, 150 to 160, 140 to 150 या वर्गसाठी वरील मर्यादा इज इक्वल्स टू 150 आणि निम्न मर्यादा लोअर लिमिट इज इक्वल्स टू 140. म्हणून वर्गचिन्ह वरिष्ठ मर्यादा प्लस निम्न मर्यादा बाय 2 इज इक्वल्स टू 150 प्लस 140 बाय 2 इज इक्वल्स टू 145. त्याचप्रमाणे इतर वर्गाचे वर्गचिन्ह शोध. तसेच ज्या ठिकाणी वारंवारता इज इक्वल्स टू 0 आहे ते बिंदू गणना करा. वर्गचिन्हामधील फरक 155 मायनस 145 इज इक्वल्स टू 10. पहिला बिंदू 145 मायनस 10 इज इक्वल्स टू 135. शेवटचा बिंदू 195 प्लस 10 इज इक्वल्स टू 205. म्हणून पहिला आणि शेवटचा बिंदू म्हणजे 135,0 आणि 205,0. आता x अक्षावर वर्गचिन्हे घ्या, जिथे 1 युनिट इज इक्वल्स टू 5 रुपये आणि y अक्षावर वारंवारता घ्या, जिथे 1 युनिट इज इक्वल्स टू 1 आठवडा. नंतर खालील बिंदू प्लॉट करा. A 135,0, B 145,5, C 155,10, D 165,20, E 175,9, F 185,6, G 195,2, H 205,0. हे सर्व बिंदू रेषा तुकड्याद्वारे जोडल्यावर आपल्याला आवश्यक वारंवारता बहुभुज ABCDEFGH मिळेल, जे आकृतीत दर्शविल्याप्रमाणे असेल. विद्यार्थींनो, आता आपण शिकलो त्याचा आढावा. माहितीचे आलेखीय सादरीकरण ही माहिती सादर करण्याची दृश्यात्मक आणि सोपी पद्धत आहे. स्तंभ आलेख, साधी शाखीय आलेख आणि वारंवारता बहुभुज हे सामान्यतः वापरले जाणारे आलेखीय प्रकार आहेत. स्तंभ आलेखामध्ये प्रत्येक स्तंभाची उंची किंवा लांबी त्या मूल्याचे प्रतिनिधित्व करते. सदी शाखीय आलेख सतत गटांकरिता वापरला जाते आणि
स्तंभाची रूढी गाठ्याच्या अंतराचे प्रतिनिधित्व करते. वारंवारता बहुभुज स्वतंत्रपणे वर्गबिंदू वापरून रेखाटले जाऊ शकते जे वर्ग अंतराच्या मध्यबिंदूचे प्रतिनिधित्व करतात. पाहिल्याबद्दल धन्यवाद.